हे दिसतंय ती बाबू ये अगं तो कापतंय पूर्ण. हे काहीतरी बोलला य थंडी वाजते ना तुला. एक नंबर डॉमिनोजचं मार्केट खाणार आहे मार्केट आहे. गाइस वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. सो संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही फ्रेंच फ्राय मागवलंय. हाय करा सगळ्यांनी, सगळ्यांनी हाय करा. इकडे बघा सगळ्यांनी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? अरे यार ओ ठीक आहे, थांब तुला फोन करतो. आता संध्याकाळचा व्ह्यू एक नंबर येणार आहे कारण की लाईटी वगैरे लावतील संध्याकाळचे रात्रीचे. सो हा ब्लॉग एंडिंग पर्यंत नक्की बघा. हो तुमचं काय रात्रीचा हो जाऊ ना. अब से तू अपनी जगह का दुलारा, बालक की तरह गम की नहीं कोई जगह, तेरा दिल है खुशियों से भरा. एरोप्लेन रॉकेट तेरे पाँव के नीचे थोड़ी सी ठंड नहीं, मस्ती रहे मुड़ रहे अपने हाथों से, मेरी तेरी तकदीर लिख दे. जाना आना जाके आना यारा, रिवानाथ बाबू ये अगं तो कापतंय पूर्ण. हे काहीतरी बोलला य थंडी वाजते ना तुला. अगं तोंड कसं केलं हो त्याने.
पाणी थेंब थेंब मोर पिकला ते मी मला पकडशील का तू मेरे कॉलेज की एक A few moments later. व्हिडिओ कॉल करू. दीक्षा एकटा बसला तिकडे मोबाईल घेऊन मस्त आपला एकटा. तर गाईज आता वाजलेले आहेत 9:30 झालेले आहेत आणि आम्ही पूलमध्ये फुल मजा केलेली आहे. कपडे वगैरे चेंज केलेले आहे. आता चिकनचे पकोडे खाणार, मग जेवणार आणि मग नंतर आम्ही गेम खेळणार पत्ते वगैरे. येताना पत्ते घेऊन आलेले आहेत खेळण्यासाठी, कारण की आजची रात्र फक्त एन्जॉय करायची आहे, झोपायचं नाही आहे. कारण की झोपतो आपण घरी पण इकडे आपण एन्जॉयसाठी आलो आहे. सो एन्जॉय करायचं आहे. कसं आहे हो? टेस्टी आहे. आज कुठली जीप होती? अरे मम्मी मैंने तो उल्टी कर दी. अरे बेटा ये कैंडी तुम खा लो. अरे मम्मी इस बार मेरे चल. सुका नहीं बोला, सुका भी बोला था. रुकून माझा मोबाईल. सगळे जेवले, रिवा पण जेवली आणि झोपली. इथे आम्ही जेवत होतो बाहेर. सो रिवाला पण इथेच झोपवली आम्ही. दीक्षा आणि दिशादी जीजू आतमध्ये गेले, तो रडा होता, झोपलेला तो पण इथेच. मग नंतर उठला तो आणि मग त्याला घेऊन गेले आतमध्ये. स्वतः रिवाला घेऊन जातोय. मस्त झोपले, कारण की खूप मस्ती केली दोघांनी पण. रिवानी पण खूप एन्जॉय केला. ॲक्च्युअलमध्ये पाण्यामध्ये जाण्यासाठी खूप घाबरायची, पण जसं आम्ही अलिबागला गेलो तिला सवय झाली आणि त्याच अलिबागला गेलो त्याच मंथमध्ये रिसॉर्टला सुद्धा गेलो, तर त्यातमध्ये पण तिने खूप मजा केली. मग तिला समजायला लागलं. तिला आम्ही कधीच पाण्यात नव्हतं घेऊन गेलेलो आणि आता फार्म हाऊसवरती आलो पाण्यामध्ये. सो तिला सवय झाली आणि या टायमाला तिने खूप मस्ती केली, रिसॉर्टपेक्षा जास्त पाण्यामध्ये एन्जॉय केली. सकाळ सकाळी पण किती छान वाटतं इथे. आणि 9 वाजले तरी किती ऊन आलं बघा. आणि यांची एक्सरसाइज चालू आहे, म्हणजे 8:30 वाजलेत. मस्त ऊन आलं, डोंगर इथे. आर्या फार्म अगदी कर्जत खोपोली रोडवरती आहे. या ठिकाणी सुंदर असं पामची झाडं आहेत. त्यानंतर इकडे आपली तुळस आहे, शोची झाडं आहेत. खूप सुंदर असं डेकोरेट केलेलं आहे. हे बघा, फुलं बघा, फुलं आहेत. थोडी मेथीसारखी दिसणारी परंतु शोची असणारी छोटीशी अगदी कमी उंचीची झाडं आहेत. कमी हे पाम आहेत.
पामची झाडं आहेत. पाम हा पेरू, अरे बापरे किती मोठा पेरू आले बघा. खूप सुंदर असं पेरू आहे वर. पेरू आहे पेरू, अगदी गोड पेरू असेल. हे बघा इथं पेरू किती छान आले बघा. अगदी हिरवा हिरवा, कोणत्याही प्रकारचं केमिकल न वापरता. चिक्कू आहेत, छोटे छोटे चिक्कू आहेत, एकदम लहान चिक्कू आहेत. अजून ते तयार नाही झालं. चिक्कूचं झाड आहे, छोटे छोटे चिक्कू आहेत. हे बघा, खूप सुंदर असं चिक्कू आलेले आहेत. हाच ना. डॅडीला बोलते रिवा, इकडे जा रिवा, इकडे जा, इकडे जा, तिकडे जा, जा तिकडे, तिकडे जा. तर काही सकाळ झालेली आहे, फ्रेश वगैरे झालो आहे आणि तयारी करू आता पॅकअपची. सामान वगैरे पण पॅक केलेलं आहे, सगळं इकडे तिकडे पसरलेलं रूममध्ये. पूर्ण रूम भरलेला आमच्याच कपड्यांनी. 8 जणांची रूम दिली ती आम्हाला, तरी आम्हाला कमी पडली होती 4 सो आता सगळं पॅक केलं आहे. आता पॅकअप करतोय आम्ही. आता बाहेर जाऊन रील्स काढणार परत आणि फोटोज काढणार आणि जाणार. जिंच्या ओळखीचे होते त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला एवढी मोठी रूम दिली 4साठी. आणि काय आहे ना, इकडे आर्या फार्म खूप छान आहे, मस्त आहे, एकच नंबर आहे. आणि इकडे तुम्ही अनलिमिटेड DJ साऊंड वाजवू शकता. मला इथे कोणीच काय बोलणार नाही. तुम्हाला पाहिजे तेवढी मजा करू शकता, तुम्ही काही करू शकता इकडे. तुम्हाला कोणीच काय नाही बोलू शकत इकडे. सो आम्ही आता चाललो आहे, बघू शकता, तुम्हाला दिसते छोट्याच्या स्क्रीनमध्ये. आमची गाडी चालू झालेली, मोठी गाडी नाही आणली कारण की चावण्यापासून इथे कर्जतला जवळ होतं, त्याच्यामुळे 4 व्हीलर नाही आणली, रिक्षा आणली. सो आम्ही चाललो आहे. बाय बाय. आणि आम्ही रिटर्न येणार. बाय. बाहेर आल्याला मोकळी हवा आली, बघू शकता किती भारी वाटतंय. का कुठे जायचंय? इथे आहे ना आल्या. ही सिस्टम यांच्या मोबाईलमध्ये, कॅमेरामध्ये मला माहितीच नव्हतं. आता याच्यामध्येच व्हिडिओ काढत जाणार. दीक्षा सगळे घामाघूम झाले. त्यांनी निघायच्या टायमाला फोटोज वगैरे काढले आम्ही आणि जाम गरम झालं. ऊनच तेवढं आहे. 4-5 दिवस झाले, ऊन जाम कडक पडतंय ना. या सगळ्यांनी पाणीपुरी खायला आम्ही बाहेर गेलेलो. तिथून आलो आम्ही. येताना बिर्याणी खाल्ली आणि रिवाला बोलली की मला पाणीपुरी खायची. रिवाला खूप पाणीपुरी आवडते, पण आणल्यावरती जास्त खातच नाही, पण तिची इच्छा असते की पाणीपुरी खायची. तुमची शेव खाणार तुझं. एकदम खाल्ली तर ठीक, नाही तर नाही. सो आम्ही आता पाणीपुरी खातोय. सो तुम्ही पण या पाणीपुरी खाण्यासाठी. मस्त आम्ही इथं आलेलो आहे. खालती मस्त हवा सुटलेली आहे. जाम भारी वाटतंय खाली, कारण की ते नदी आहे मागे, तर त्याच्यामुळे खूप भारी हवा सुटलेली असते. इथे खेळते मस्त रिवा. नाचायला लागलं. इकडे मस्त वाटतंय. असं वाटतच नाही की सोसायटीच्या इथे बसले, असं वाटतंय की दुसरीकडेच गेलोय. मस्त वाटतंय, एकदम भारी. तुम्हाला दिसत असणार कसली भारी हवा सुटली. बीचवरती पण एवढी भारी हवा नाही सुटणार, तेवढी भारी हवा सुटली. त्यांना लवकर बघ ना, लवकर बघ तरी द्या ऍक्टिंग कर तुझ्या पोराची. एवढा पडला वेळ लागला बघ. काय म्हणताय सोसायटीची पाण्याचं पण काय टाकलेलं. दीक्षा उठला का? डिमांड आला लगेच उठला. हा ओपन आहे.
रिवा हाय कर. रिवा कधी पण रडतच असते. वाव, सुरुवातीलाच आईस्क्रीम, पॉपकॉर्न. हे तू घेतला तुला ड्रेस नुसता मम्मी बस. बघा आत बाहेर आली मी आणि यांचं काय चाललंय बघा. दोघे जण आले होते बाहेर लवकरच आणि खात बसले. आता लाईन नाही ना काही. डिमांडशी पिझ्झा घेतलाय आम्ही. कसा लागतोय रिवा पिझ्झा? छान आहे. खात नाही काय नाही डायरेक्ट छान आहे. मजा नाही. 15 वाला केचप घेऊन जा. एक नंबर. डॉमिनोजचं मार्केट खाणार आहे. मार्केट आहे. डिमार्टनी जर असं 10 वाजले ना तर डॉमिनोज बंद पडेल. कंट्रोल उदय. तर गाईस मी घरी आलेली आहे इकडे आणि तुम्ही बघितलं असणार आर्या फार्मला गेलेलो आम्ही. किती सुंदर असं फार्म हाऊस आहे. तुम्हाला मी पूर्ण दाखवलेलं आहे. तुम्हाला जायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देणार आहे. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा व्हिडिओला. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत बाय.